कोयत्याने वार करत युवकावर टोळक्याचा हल्ला, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू। नाशिक शहराच्या मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील संभाजी चौक इरिगेशन ऑफिस मागे आदिवासी सोसायटी या ठिकाणी आज दिनांक 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं एकट्या युवकावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या युवकाचा उपचारादरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे। याबाबत प्राथमिक माहिती अशी की नितीन शंकर शेट्टी राहणार आदिवासी सोसायटी इरिगेशन ऑफिस मागे संभाजी चौक हा त्याच्या राहत्या घरी ड्युटीवरून आल्यानंतर झोपलेला असताना जवळच राहत असलेल्या काही युवकांनी वाद घालत त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केलं। ही घटना घडत असताना मयत युवकाच्या घरी लहान मुलांशिवाय इतर कुणीही नव्हतं। हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। काही वेळानं कुटुंबियांना ही घटना कळताच त्यांनी नितीन शेट्टी याला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून रात्री 10 वाजता मृत घोषित केला आहे। या घटनेची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरुटे यांना समजताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेचा पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुधीर पाटील व त्यांची टीम करत आहे। दरम्यान या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ही हत्या का करण्यात आली व हल्लेखोर नेमके कोण आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचं काम पोलीस करत आहेत।